जय श्री महाकाल भावांनो. तर आज आमची क्रिकेटची टुर्नामेंट चालू होणार आहे. आज म्हणजे आजच सगळं टुर्नामेंटचं राऊंडअप होणार आहे, फायनल वगैरे सगळे. तर लोहेगावमध्ये मॅच ठेवली आहे. सकाळी 9 वाजतापासूनच मॅच येते भाई. सकाळी 6 वाजता उठूनच आवरून आंघोळ वगैरे करून निघतोय आता 7 वाजता. इथून कमीत कमी 27 किलोमीटरच्या आसपास दूर आहे. एक गोष्ट कन्फर्म भाई, पोरं क्रिकेटसाठी काही पण करू शकता भाई. किती पण सांगा, सकाळी 5 वाजता उठायला लावा, 5 वाजता उठायला लावेल. त्याचाच एक जर तुम्हाला मी बेस्ट नमुना जर दाखवला भाई, तर इकडे काय मला दिसत असेल की नाही माहिती नाही, पण तिकडे एक्झॅक्टली तिकडे टर्फ आहे. तर त्या टर्फमध्ये मी 5:30 वाजताच्या आसपास उठलो, तेव्हापासून ते पोरं खेळू राहिले. तेव्हाच म्हटलं भाई, पोरं क्रिकेटसाठी काही करू शकतात. चला निघतो. निघायला थोडा उशीर झाला आहे, तर 8 वाजेपर्यंत पोचायचं. आणि इथून 27 ते 30 किलोमीटर आत्ता इतक्यात परत चेक केलं मी, खूप लांब आहे. आज पण बाप्पांचं मंदिर बंदच आहे यार, सकाळचा वेळ आहे ना म्हणून. तुम्हीच बघा साहेब, भारी दिसते यार हिंजवडीतून, पण ट्रॅफिकमुळंच बदनाम आहे. भाई इतकी थंडी झालेली आहे, हात एकदम नम झाले. तुम्हाला दिवस असं तोंडातून वाफा पण निघतंय. कूल एकदम यार. चला भेटू. टू बी ऑनेस्टली पुणेमध्ये असं ग्राउंड भेटणं खूपच मुश्किल असतं, बट स्टील भेटलंय, दॅट्स गुड थिंग. सकाळ सकाळी पिचचं निरीक्षण झालं आमचं. भैया कुछ खेळला जाओगे? ही पिच आजची आमची. And we are going for a toss. And heads is the call. And heads it is. Okay, so ॲक्च्युली 8 ओव्हरची मॅच होती. 8 ओव्हरच्या मॅचमध्ये टीमने 56 केले आमच्या. बिट ऑफ थोडासा कमीच झाला आहे स्कोर, बट ठीक आहे. तुमचा हो खेळला यार, चांगलं जाऊन हिट केले. आता काय करू शकते टीम, पण ठीक आहे. गुड गेम गाईज. लेट्स सी हाऊ वी कॅन डिफेंड दिस टार्गेट. स्टे विथ अस. हाय भावांनो. ॲक्च्युली टाईम असा मॅच असा झाला विषय का, तुम्हाला तर माहिती आहे 8 ओव्हरमध्ये काय 56चा टार्गेट दिला होता आम्ही. बट स्टार्टिंगची ओव्हर चांगली केली, पण नंतर सेकंड ओव्हरपासून त्यांनी खूपच बॅश केलं. बॉलर्स वीक होते आमचे, बट ठीक आहे. असं नाही का वीक होते म्हणून, बट इट्स टीम एफर्ट्स राईट क्रिकेट. तो हरलो आम्ही. नेक्स्ट मॅच बघू आता काय होतं. तोपर्यंत स्टेज ठेवून आता थोडी भूक लागली, जेवण वगैरे करून घेतो काहीतरी. ते हाय भावांनो. तर विषय असा झाला की अनफॉर्च्युनेटली आम्ही सेकंड मॅच पण हरलो विजय वॉरियरसोबत. आम्ही त्यांना 77चा टार्गेट चांगला दिला होता, बट त्यांनी 4.5 ओव्हरमध्येच टार्गेटला आहे ना चेस करून घेतलं. आमचे बॉलर्स थोडे वीक होते सगळे. मी ट्राय केलं मी ओव्हर घ्यायचा, बट मला ओव्हर दिलीच नाही टीमने. बट आता ठीक आहे, काही नाही होते यार. इट्स ओके. नेक्स्ट इयर विल ट्राय. नेक्स्ट इयर आता अल्फा स्क्वॉड वर्सेस विजय वॉरियर्सच फायनल होईल. आय होप अल्फा स्क्वॉडच जिंकल, कारण की टीम चांगली आहे. घरीच जायला निघालो होतो. आता हे बघू शकता तुम्ही, गाडी रस्त्याच्या साईडने थांबवली आहे. चला. तर आज मॅच तर हरलो होतो, पण रात्री काकूने स्वयंपाक पण ते काही चांगला केला नाही होता, म्हणून म्हटलं थोडे पिझ्झा वगैरे खाऊ. तर आमच्या इथेच एक सोसायटीच्या बाहेरच एक स्ट्रीट कॅफे म्हणून पिझ्झा आहे भाई. एक नंबर पिझ्झा देतो तिथे. चालू आहे असा फुटकासा पिझ्झा आला आहे छोटा. म्हणजे जनरली मला इतका मोठा पिझ्झा आवडत नाही. आवडतो असं काही नाही, आवडतो म्हणजे भूक नव्हती मला इतकी, कारण की जेवण थोडं केलं होतं, त्याच्यामुळेच म्हटलं छोटाच पिझ्झा घेऊन मग तो कॉन्ग्रेस लागतो. बाहेरचे पिझ्झा तर ऑर्डर आहे चांगलाच लागतो. आज पनीर पेरी पेरी कटिंग काहीतरी मागवलं आहे, बघू ट्राय करून कसं लागतो. आता पिझ्झा वगैरे खाल्ल्यानंतर थोडं कॉफी वगैरे प्यायचं मन झालं आहे. बघू कॉफी वगैरे घेतो, जाऊ तिकडे. चला. आमच्या इथे एक मस्त असा गाडा आहे, तिथं आलो आम्ही. बघू शकता थोडं तुम्ही कशी 35 रुपीज विकतो. आजसाठी बस इतकंच. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नाही तर मला लॉगमध्ये आपल्या. आता मी पण झोपतो, तुम्ही पण झोपा. गुड नाईट. इकडे रात्र झाली, आता तुमच्याकडे कधी पण व्हिडिओ पोहोचेला तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून त्यासाठी. जय श्री महाकाल भावनो. चला बाय.